नमस्कार. मागील 2 भागात आपण 84 लक्ष योनी परत्वे, 5 तत्वातून स्थित्यंतर आणि मनुष्य जन्म जो प्राप्त झालेला आहे, म्हणजे जो जीव अवस्था होती त्याच्यातून आपण जीवात्मा या अवस्थेला आलेलो आहोत. तर आपल्याला आता आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे, म्हणजे आपल्याला उत्क्रांत व्हायचं आहे, उत्क्रांती करून घ्यायची आहे. मग त्याच्या संदर्भात आपल्याभोवती मग वलय कशा स्वरूपात असतात ते आपण आज समजून घेणार आहोत. तर आपल्याला आता बेसिक थोडी कल्पना आली की जीवन म्हणजे काय आणि जीवनामध्ये आपल्याला दुःख म्हणतो, आपण अशांतता म्हणतो, एखादी गोष्ट साध्य न होणं ह्याच्यामागची कारणं आपण काय म्हणतो ना की कर्म ऋणानुबंध हा जो विषय आहे ना हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे कर्म 100% परमेश्वर देऊन पाठवतो, परंतु त्याच्यामध्ये आपण अज्ञानामुळे ज्या काही ऋणानुबंधाची निर्मिती करतो ते दोष म्हणून धारण होतात आणि मग नंतरच्या जन्मामध्ये म्हणजे पुढील जन्मामध्ये कर्म धारण होण्यापासून ते परावृत्त करतात, म्हणजे ते अडथळा निर्माण करतात की जेणेकरून कर्मामध्ये काही तरतूद जरी असली तरी ते ऋणानुबंध अडथळा म्हणून आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करण्यापासून ते लांब ठेवतात. मग आता आपण हे कर्मपरत्वे जीवन आणि गुरुमार्गपरत्वे साधन मार्गात आपण जे काय आपलं जीवन असतं, म्हणजे गुरुभेट झाल्यानंतर ज्यावेळेला आपण साधन मार्गाचा अवलंब करतो त्यावेळची अवस्था आणि त्याच्या अगोदरची अवस्था, ह्या दोनमधला आपण डिफरन्स या वलयाच्या माध्यमातून कसा आहे तो समजून घेऊया. कसं असतं इथं हे आपण असतो पहिल्यांदा, हा एक आपल्याला समजावं म्हणून असा हा मॅप आहे की जेणेकरून आपण इथं असतो. आपल्याभोवती पहिल्यांदा असतं एक वलय, ते दैहिक शक्तीचं असतं. त्याच्यानंतरचं जे वलय आहे ते आत्मिक शक्तीचं, त्याच्यानंतर आहे कर्मवलय आणि मग सगळ्यात शेवटी गुरुवलय आहे. ही अवस्था बाय डिफॉल्ट प्रत्येकाची असती. मग आता दैहिक शक्तीचं वलय आपल्या सगळ्यात जवळचं असतं पहिल्यांदा, त्याच्यानंतर आहे आत्मिक शक्तीचं, मग कर्म आणि मग गुरुवलय. मग आता हे गुरुवलय इथं बाहेर काय आहे आणि गुरुवलय म्हणजे नक्की काय ते प्रत्येकाच्याच भोवती असतं असं सांगितलं आहे सद्गुरूंनी. मग हे गुरुवलय म्हणजे ह्याच्या अगोदर आपले अनेक जन्म झालेत आपल्याला माहिती आहे. ह्याच्या अगोदरच्या जन्मात आपण जो काही देवधर्म केलेला आहे तो आपण भले कुठल्याही धर्मात असू, पण तो जो काही देवदेवतांच्या प्रित्यर्थ केलेली जी काही उपासना आहे त्याचं प्रत्येक जन्मामध्ये हे गुरुवलय म्हणून आपल्याभोवती एक धारण होतं. आणि त्याच्यामध्ये तरतूद काय आहे, प्रत्यक्षात सद्गुरूंनी सांगितलं तरतूद काही नसते. ज्यावेळेला आपण हताश होतो की आता आपल्या हातात काहीच नाही अशी ज्यावेळेला परिस्थिती येते त्यावेळेला तारण्याकरता हे गुरुवलय आपल्याला तारतं असं म्हटलेलं आहे. मग जीवनामध्ये दुःख का आपण कालच्या भागात समजून घेतलं की आत्मिक शक्तीची कमतरता आहे, दैहिक शक्ती अधिक आहे. मग ती जर का आपण लेव्हल केली तर मग सगळ्या गोष्टी अनुकूल होतात. अनुकूल म्हणजे कसं, थोडक्यामध्ये आपल्याला कर्मधारणा ही व्यवस्थित होऊ शकते. कर्मधारणा 50-50% म्हणजे दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती ही जर का 50-50% झाली तर कर्मधारणा ही 100% होऊ शकते. ह्याच्यात एक उदाहरण म्हणून थोडक्यात की जसं आपण एक हेलिकॉप्टर लँड करायचं असेल तर एक वर आणि एक खाली असं म्हणजे पायरीवर आपण करू शकत नाही. सरसकट सपाट सरळ प्लॅटफॉर्म असा प्लेन लागतो. तसं आत्मिक आणि दैहिक शक्ती जर का बरोबरीने असेल तर कर्मधारणा 100% होती, नाही तर ती होऊ शकत नाही. मग ती न होऊ शकलेली अवस्था म्हणजेच त्याला दुःख म्हटलेलं आहे. मग आता ती बॅलन्स करण्याकरता आपल्याला काहीतरी साधना, आपल्याला काहीतरी कृपेची गरज असते. मग ज्यावेळेला अशी आपल्या जीवनामध्ये आता सगळं संपलं, आता आपल्या हातात काही नाही, म्हणजे ज्यावेळेला म्हणतो अशी एक परिस्थिती येते की आपण हताश होऊन जातो, त्यावेळेला हे गुरुवलय जे आहे ना ते कामाला येतं आणि ते आपल्याला कुठंतरी आपल्याला सद्गुरूंची गाठ घालून देतं. मग सद्गुरूंची भेट झाल्यानंतर बदल काय होतो, सद्गुरू आपल्यामध्ये काय बदल करतात, जसं तर वंदनीय दादांनी सांगितलेलाच हा विषय आहे की जेणेकरून आपल्यामध्ये जो काही परिवर्तन किंवा जो बदल होतो तो हा पहिल्यांदा आपण साधना सुरू केल्यानंतर, जसं आता मी नेहमी सांगत असतो की ओंकार साधना मी गेली 12 वर्ष करतो आहे आणि त्या साधनेचंच हे सामर्थ्य आहे की जेणेकरून हा मी विषय तुम्हाला सांगू शकतो आहे. सद्गुरूंचीच ती कृपा आहे की जेणेकरून अवस्थेत काय बदल होतो. तर सर्वप्रथम त्यांनी काय सांगितलं आहे की जे गुरुवलय हे बाहेर आहे ते आतमध्ये येतं. म्हणजे आता हे जे काय गुरुवलय आपण बघितलं ते पहिल्यांदा इथं आत धारण होतं. म्हणजे आपल्याभोवती एक गुरुवलयाचं एक प्रोटेक्शन, म्हणजे आपल्याभोवती सगळ्यात जवळ काय होतं आधी दैहिक शक्तीचं वलय होतं, त्याच्यानंतर आत्मिक, त्याच्यानंतर कर्म आणि मग शेवटी गुरुवलय होतं. ते गुरुवलय आत धारण होतं साधना सुरू केल्यानंतर. आणि जे 25 आणि 75 जे होतं प्रमाण दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्तीचं ते 50-50% होतं. आणि ते झाल्यावर गुरु कृपेचं वलय आतमध्ये धारण होतं. आणि मग कर्म जे काही आहे तर कर्मवलय
या कर्मवलयामध्येच ऋणानुबंध आहे. आपण समजून घेतलं की कर्म आणि ऋणानुबंध म्हणजे कर्म आपल्याभोवती जन्माला येण्या अगोदर अवस्था काय होती आपण समजून घेतलं पहिल्या भागामध्ये, की आपल्याभोवती एक कर्मवलय आहे, त्याच्यात ऋणानुबंध आहेत. म्हणून ह्या जीवात्म्याला पुढली अवस्था किंवा ज्याला आपण ईश्वर म्हणतो त्याच्याशी एकरूप होता येत नाही, म्हणून त्याला जन्माला यावं लागतं. पण मग जन्माला आल्यानंतर मातृपितृ इतरेजन आणि देवादिक असे 3 ऋणानुबंध आपल्याभोवती त्याची वलय येऊन चिकटतात. आपण तो विषय समजून घेतला. त्याचा हितसंबंध गतजन्मात कुठेतरी असतो, म्हणून ती कमतरता म्हणून धारण होती. थोडंसं समजायला अवघड जाईल, परंतु मी हे सोपं करून सांगायचा प्रयत्न करतो आहे. आपण हा व्हिडिओ रिपीट ऐकला तर आपल्याला गोष्टी समजतील. तर तो जो काही ऋणानुबंध आहे तो अडथळा निर्माण करत असतो कर्म देहाशी एकरूप करण्यामध्ये. ह्याच्यामध्ये जडत्व आलेलं आहे कर्मवलयामध्ये, कारण त्याच्यात ऋणानुबंध ॲड झालेले आहेत. त्यामुळे कर्म देहाशी 100% एकरूप होऊ शकत नाही. म्हणून सद्गुरू काय करतात, म्हणजे ज्यावेळेला आपण ओंकार साधना सुरू करतो त्यावेळेला गुरु कृपेचं एक वलय आपल्याभोवती निर्माण होतं आणि कर्माचा जो प्रवाह देहाकडे आहे, आपण थोडा माझं चॅनल आधीपासून पाहत आहे त्याच्यात विषय आपण घेतला होता की कर्म देहाशी एकरूप झाल्याशिवाय ते संपत नाही आणि देहाशी एकरूप व्हावंच लागतं. देहाशी एकरूप झाल्याशिवाय अनुभव येत नाही. म्हणजे आपण जे काही जीवनात कर्म करतो किंवा गतजन्मातलं जे काही कर्म आणलं आहे ते परिपूर्ण देहाशी एकरूप झाल्याशिवाय ते फलद्रूप होत नाही किंवा संपतही नाही, असा हा विषय असतो. त्यामुळे ते कर्म देहाशी एकरूप होताना त्याच्यात ऋणानुबंध असल्यामुळे कर्मात जरी एखादी गोष्ट आपल्याला मिळण्यासारखी, म्हणजे ज्याला आपण अनुकूल म्हणतो, कर्मात जरी अनुकूलता असली तरीसुद्धा त्याच्यातील ऋणानुबंधामध्ये ती प्रतिकूलता होती. म्हणजे ऋणानुबंध हे अडथळा म्हणून कार्य करतात. म्हणून सद्गुरू आपल्याला साधना करायला लागल्यानंतर गुरुकृपेचं वलय आपल्याभोवती निर्माण होतं आणि त्यामुळे कर्मातले जे काही विषय आहेत म्हणजे कर्म देहाशी एकरूप होण्यामध्ये अडथळा निर्माण होत नाही. कारण इथं नकळतपणे आपल्याला दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती ही 50-50% करून दिली जाते. असा हा विषय आहे. खूप समजून घेण्यासारखा आणि इंटरेस्टिंग पण आहे. म्हणजे आपण एकदम काय म्हणतात की आपण एकदम निश्चिंत होतो, हां आता आपण साधना करायला लागलो आहे, आता सर्व काही व्यवस्थित होणार. आपल्याला सांगितलं जातं गुरूंच्याकडून की गुरु म्हणतात तू साधना सुरू कर, सर्व काही नीट होईल. परंतु आपल्याला मन जे आहे ना, आपण सर्व काही ठीक होईल म्हणजे असं कसं काय होईल, आपल्याकडे कची 12कडे असते, असं कसं काय होईल, कशावरून. मग ते समजून घेण्यासाठीच वंदनीय दादांनी सेमिनार घेतले आणि त्याच्यात हा सगळा विषय सांगितला की नक्की काय परिस्थिती असती, अवस्था काय असती आणि त्याच्यात सद्गुरू काय बदल करतात. त्यामुळे आपल्याला अनुभव येतो. मग ते आपल्याला समजायला लागलं की आपल्याकडून साधना नीट होती आणि साधना नीट केल्यानंतर आपल्याला अवस्था प्राप्त होणारच आहे. म्हणूनच हे सगळं सांगण्याचा खटाटोप आहे. मग आता इथं आपण समजून घेतो आहे की गुरुशक्तीचं वलय आपल्याभोवती धारण झाल्यामुळे कर्म जे आहे ना ते देहाशी एकरूप व्हायला लागतं आणि त्याच्यातले जे काही दोष आहेत, पातकं जी आहेत, आपण माफी मागून त्याच्यातून विभक्त होऊ शकतो. पण प्रमाद हे भोगावेच लागतात. मग जरी तो प्रमाद तो ऋणानुबंध म्हणून जर का प्रखर आला असला तरीसुद्धा गुरुकृपेमुळे तो सौम्य होतो आणि आपल्याला काय म्हणतात की बेरेबल होतं जे काही ती घटना घडणार असती. कारण नकळतपणे त्याची निर्मिती आपणच केलेली असती. त्यामुळे तो ऋणानुबंध म्हणून ह्या जन्मात आपल्याला आपल्या कर्मवलयामध्ये तो धारण झालेला असतो. म्हणजे आता आपल्या लक्षात आलं की सद्गुरू आपल्याला साधन मार्ग परत्वे साधना म्हणजे आपण ज्यावेळेला कर्मपरत्वे जीवन जगत असतो त्यावेळेला ही अशी अवस्था असते. पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या की पहिल्यांदा आपल्याभोवती दैहिक शक्तीचं वलय, मग आत्मिक शक्तीचं वलय, मग कर्मवलय आणि मग गुरुवलय. गुरुवलय हे सगळ्यात शेवटी आहे आणि त्याच्या आतमध्ये कर्मवलय आहे. त्यामुळे कर्मवलयातले जे काही दोष आहेत, जे कर्मवलय जे आहे ना त्या कर्मवलयातील कर्म देहाशी एकरूप होताना दैहिक आणि आत्मिक शक्तीमध्ये डिफरन्स आहे. जे 75% दैहिक शक्ती आणि आत्मिक शक्ती कमी आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ते माउंट होऊ शकत नाही कर्म. म्हणजे कर्मामध्ये जरी अनुकूलता परमेश्वराने देऊन पाठवली असली तरीसुद्धा देहामध्ये कमतरता आहे. म्हणून म्हटलेलं आहे की कर्मात राजयोग आहे परंतु देहात दारिद्र्य आहे असं म्हटलं आहे. खूप समजून घेण्यासारखं आहे की जेणेकरून मग ती कमतरता भरून काढण्याकरता आपल्याला सद्गुरू साधना सूचित करतात आणि आपल्या अवस्थेत बदल करतात. आपल्या भोवती हे गुरुकृपेचं वलय धारण होतं. त्यामुळे कर्म हे देहाशी एकरूप होऊ शकतं. त्याच्यात जे 75 आणि 25% झालेलं आहे म्हणजे दैहिक शक्ती 75 आणि आत्मिक 25 आहे. ती हळूहळू आत्मिक शक्ती वाढायला लागते आणि दैहिक आणि आत्मिक शक्ती ह्या दोन्ही समप्रमाणात येतात आणि मग ते कर्म अनुकूल होतं आणि मग कर्म देहाशी धारण होऊ शकतं आणि मग जीवन आपलं व्यवस्थित पार पाडू लागतं. असा हा गुरुमार्ग परत्वे ज्या वेळेला आपण जीवन जगू लागतो त्यावेळेला हा पहिल्यांदा बदल होतो. आपल्याला खूप पुढं जायचं आहे
आपण सर्वात प्रथम समजून घेतलं की नराची नारायण अवस्था प्राप्त करायची आहे, परंतु प्राथमिक अवस्थेमध्ये आपल्याला जीवनामध्ये दुःख आहे. आपल्याला जीवन म्हणजे काय कळत नाही आहे, जन्माला का आलो हेच कळत नाही आहे, जन्माला आलो आहे का जन्माला यायला भाग पाडलं आहे, म्हणजे ऋणानुबंध. म्हणून आपण माझ्या चॅनलवरील तुम्ही विषय पाहत आहात की पहिल्यांदा आपण समजून घेतलेलं आहे की आपण जन्माला आलेलं नसून ह्या ऋणानुबंधाने आपल्याला जन्माला यायला भाग पाडलेला आहे. म्हणून ते आपण समजून घेतलं की वासनापरत्वे जन्म आणि इच्छापरत्वे जन्म, याच्यात वासनापरत्वे जन्म हा सर्वाधिक आहे. म्हणजे नकळतपणे अज्ञानामुळे ज्या काही इच्छा वासना निर्माण झाल्या त्यांनीच जन्माला यायला भाग पाडले, त्यामुळे जीवनामध्ये दुःख आहे. आणि म्हणून आपल्याला आध्यात्मिक पुढली अवस्था, जसे आपण आता अद्वैत वेदांत उपनिषद समजून घ्यायचा प्रयत्न करतो आहे, ते समजून घ्यायला जड का जातं आहे ह्याच्या मागचं कारणही सद्गुरूंनी तेच सांगितलं आहे. हे ऋणानुबंध आहेत ना, ते स्वतःच हावी झालेले आहेत. म्हणून आपलं जे काय षडविकार म्हणतो त्याचा कब्जा त्यांच्याकडे आहे, मनाचा कब्जा त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे नाही आहे. सद्गुरू म्हणतात ह्या सगळ्या गोष्टीचा कब्जा तुमच्याकडे पाहिजे. तुम्ही सांगाल तसं कर्म, म्हणजे कर्म आपल्याला जर का अनुकूल झालं तर कर्म अधीन ही अवस्था प्राप्त होती. नाहीतर कर्माधीन जीवन चालूच आहे, कर्मात जे काय त्याप्रमाणे जीवन घडत असतं. सद्गुरू म्हणतात त्याच्यात आपल्याला स्थित्यंतर करायचं आहे. म्हणजे प्राथमिक अवस्थेतील स्थित्यंतर म्हणजे कर्माधीन अवस्था, म्हणजे मी सांगेन तसं कर्माने वागायला पाहिजे. एवढा बदल हे सद्गुरू कृपेनं आपण साधन मार्गाचा अवलंब केल्यानंतर साध्य होतं. त्याच्याकरता हे ज्यावेळेला आपण आता ओंकार साधना ती सद्गुरूंनी कशी सिद्ध केली, आपल्या ह्या चॅनलवर वंदनीय दादा आणि त्यांचे अवतार कार्य असा आपण एक एपिसोड केलेला आहे. तर दादांनी नक्की कार्य काय केलं त्याच्या मागचा विषय आपण समजून घेतलेला आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये आता इथं ओंकार काढलेला आहे. ओंकार म्हणजे काय, ते मूळ आदितत्व आहे, त्याच्यातूनच ह्या विश्वाची निर्मिती झालेली आहे. आणि मग ऋषीमुनींनी आपल्या जीवनामध्ये त्याची सांगड देवदेवता म्हणून कशी घालून दिली, आणि मग नंतर आत्ता दादांनी त्याच्यात बदल करून साधना सिद्ध करताना त्याच्यात काय बदल केले हे आपण हळूहळू नंतर समजून घेऊया.